झी 24 तास एक पाऊल पुढे। शरद पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। तिथल्या दुष्काळाची परिस्थिती ते जाणून घेत आहेत। दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राला साकडं घालणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यांनी तसं आश्वासन दिलंय। अकोला जिल्ह्यात अंबडमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी हे आश्वासन दिलंय। दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राला साकडं घालण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलंय। सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। तिथल्या दुष्काळाची परिस्थिती ते जाणून घेत आहेत आणि अकोला जिल्ह्यामध्ये केलेल्या भाषणात त्यांनी हे आश्वासन दिलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या संपर्कात आहेत। विशाल, नेमकं शरद पवार यांनी काय आश्वासन दिलंय? आज अंबड तालुक्यातील रुई गावात शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या। त्याचबरोबर मोसंबी उत्पादकांच्या ज्या व्यथा आहेत त्याही त्यांनी समजून घेतल्या। यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की दुष्काळावर आता आंदोलन करण्याची वेळ नाही, तर सर्वांनी सोबत यावर राज्यावर गंभीर संकट आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लावला। त्याचबरोबर दिल्लीत जाऊन मी या संबंध दुष्काळाबाबत लोकांशी चर्चा करणार, मंत्रिमंडळासोबत चर्चा करणार, कॅबिनेटसोबत चर्चा करणार आणि त्यातून जी शक्य आहे ती मदत महाराष्ट्राला करणार असं निश्चित आश्वासन शरद पवारांनी दिलंय। त्याचबरोबर दुष्काळग्रस्तांच्या व्यथा समजून घेताना तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, शक्य तेवढी मदत केल्या जाईल। 72च्या दुष्काळापेक्षा गंभीर दुष्काळ आहे असं मान्य करत शरद पवारांनी शक्य तेवढी मदत करण्याचं आश्वासन दुष्काळग्रस्तांना दिलंय। भूषण, नक्कीच दुष्काळग्रस्तांना आश्वासन तर दिलंय विशाल, मात्र या पूर्वीच्या अनुभवावरून काय वाटतं, या आश्वासनाची पूर्तता कितपत होईल आणि सध्याची परिस्थिती दुष्काळाची पाहता किती मदतीची गरज सध्या आहे? भूषण, मदतीला तसं आधीच उशीर झालेला आहे। शरद पवारांनी किंवा सरकारने मदतीची सुरुवात ही डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीच्या अतिशय सुरुवातीला करायची होती। मराठवाड्यात गेल्या वर्षीही सरासरीच्या फक्त 60% पाऊस झाला, तर यावर्षी सरासरीच्या 50%पेक्षा कमी पाऊस झाला। याचा अर्थ निश्चितपणे दुष्काळ होता। मदतीला खूप जास्त उशीर झाला। अशा परिस्थितीत आता शक्य तेवढ्या लवकर सरकारला मराठवाड्याला मदत करावी लागेल, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते। मराठवाड्याची जनता सध्या दुष्काळात होरपळून निघते। अशा सर्व परिस्थितीत फक्त आश्वासनांचा न पाऊस पाडता मदतीचा पाऊस पाडावा हीच अपेक्षा लोकांना सरकारकडून आहे। भूषण, नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राला साकडं घालण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलंय। अकोला जिल्ह्यात शरद पवार भाषण करताना त्यांनी हे आश्वासन दिलंय। सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन सुद्धा पवार यांनी केलंय। सध्या शरद पवार मराठवाड्यात दौऱ्यावरती आहेत। तिथल्या दुष्काळाची परिस्थिती ते समजावून घेत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।